श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळी सर्वांना. कसे आहेत तुम्ही सगळे? लई दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ टाकले नव्हते, म्हणले आज चला टाकू. कोण लॉंग व्हिडिओला लाईक फॉलो वगैरे करत नाहीत, म्हणले आज टाकून बघाव. चला, माझी चालली स्वामी महाराजांची अभिषेक वगैरे. तुम्ही केलं का देवपूजा वगैरे सकाळी? माझी व्हिडिओला लाईक फॉलो करत जावा प्लीज. तुमच्यातलीच मी पण एक आहे, मला पण घेऊन चला पुढं तुमच्यासोबत. माझी आजची नित्यपूजा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज होतं सोमवार. सोमवारचं मी स्वामी महाराजांना व्हाईट पोशाखच घालते. व्हाईट शाल त्यांना खूप छान दिसते. मग आता महाजप करून घ्यायचे. तुम्ही पण नित्यसेवा करतात का स्वामी महाराजांचं? नित्यसेवा तुम्हाला करायचं होतंय का? नसेल होत असलं तर पण तरी पण करा. आपले स्वामी महाराज पाठीशी आहे म्हणून आपण अर्धी भाकर सुखीनी खातो. माझ्या मुलांनी मोबाईल पकडलं होतं म्हणून खालीवर होत होतं ती मोबाईल. महाजप करायचं झाल्यावर कधी पण स्वामी महाराजांना सांगायचं महाजप करून झालं म्हणून. नमस्कार वगैरे करून आरती करायचं. आरती महाजप झाल्याच्या नंतर आरती करून घ्यायचे. मला असं मस्तपैकी आरती सजवून वगैरे दररोज आरती करायला लय आवडते. म्हणजे जेव्हा फुलं असते तेव्हा मी सजवते, जेव्हा नसते तेव्हा नाही. आज होते म्हणून आज मस्तपैकी आरती सजवून घेतली. मस्तपैकी स्वामींची आरती केली. आजची पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आज मी तुम्हाला म्हणले एक रेसिपी दाखवा. आज मी करणार होते कारल्याची भरीत. आज माझी कारल्याची भरीत गावठी कशी वाटते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. मी आधी अद्रक लसूणचं पेस्ट, कांदा, खोबरं ह्याची पेस्ट करून मसाला तयार करून घेतले. मस्तपैकी चांगलं खमखमीत लालसर वास म्हणजे लालसर होस तर छान परतून घ्यायचं. की नंतर टमाट्याचं सॉस टाकायचं, थोडंसं हळद टाकायचं, मीठ टाकायचं, लसूण कांदा मसाला टाकायचं, काळा मसाला टाकायचं. मग मस्तपैकी सगळं. सॉरी, इकडं माझं चुकून बेसिंगचं मोबाईल गेलं होतं. सकाळचं गडबड चालू होती म्हणून डबा द्यायचं होतं. लवकर करून घ्यायचं होतं मला. मस्तपैकी असं सगळं मसाला परतून घ्यायचं. एकदम चांगलं मिश्रण झाल्यावर, कारलं गार झाल्यावर त्याला मिश्रण पण काढून घेतले. म्हणले चला आता त्याला मस्तपैकी भरून घ्यायचं. त्याच्या पोटात व्यवस्थित म्हणजे भरून वगैरे घेतलं ना, असं सगळं भरून घ्यायचं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याची चव कशी आहे, खूपच मस्त लागते. मी पण पहिल्यांदाच केले होते, एका ताईने मला सांगितले होते म्हणून. त्या गावाकडं असं कारलं बनवतात, मी तिचं बघून बनवले होते. तुम्हाला पण रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. मग ती भरून घेऊन चांगले व्यवस्थित परत थोडं जिरे मोरे टाकून का नाही, ते ताई बसले होते कारलं चिरत. म्हणले तुम्ही असं का चिरायला लागलं? ती म्हणली हे करून बघा की एकदा माझी रेसिपी किती छान आहे. मग मी ट्राय केले सकाळी, कारण माझ्या सासऱ्याला मला कारलं आवडते म्हणून मी ती आज सकाळीच ट्राय केले. कसं वाटली कारलीची भरीत तुम्ही पण एकदा करून बघा. असं मस्तपैकी त्याला वाफलून घ्यायचं थोडंसं तेल टाकून. आपल्याला राहिलेला मसाला परत टाकायचं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, मग ती शिजवून घ्यायची. एक जीव सगळं शिजवून घ्यायचं. असं कारलं होतंय. थोडीशी कोथिंबीर छान दिसण्यासाठी टाकायचं. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.